कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी डॉक्टर शिवराज कंसे नवीन एक मॉलिक्यूल घेऊन आलोय. आजपर्यंत एवढं सगळे पेटंट करून घेतले, सगळे मॉलिक्यूल उत्तम पद्धतीने काम करत आहेत. एक नवीन मॉलिक्यूलची ओळख तुम्हाला करून देण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलोय. मॉलिक्यूल काय सांगतो? मॉलिक्यूलचं नाव आहे प्राण एक्सपी. एक्सपी म्हणजे झायलम आणि फ्लोएमवर काम करतो म्हणून त्याचं नाव एसपी. हा अमिनो विस्कस लिक्विड आहे. हे काय करतं? फोटोसिंथेटिक जो रेट आहे प्लांटचा, म्हणजे लीफ सरफेसमध्ये गेल्यानंतर स्टोमॅटामधून एकदा लिक्विड आतमध्ये गेलं की काय करतं? स्टोमॅटल क्लोजिंग ओपनिंग ऍक्टिव्हेट करून त्याच्यामध्ये एन्झायमॅटिक रिॲक्शन्स ह्या ऍक्टिव्हेट करून त्याच्यामधला फोटोसिंथेटिक जो रेट आहे हा फोटोसिंथेटिक रेट सुद्धा काय करतो? वाढवतो. त्यामुळे काळोखी येणं, फुटवा धरणं, नाही का? जर डॉर्मन्सी ब्रेक होत नसेल, प्लांटची फ्लावरिंग होत नसेल तर फ्लावरिंग आणणं, काळोखी आणणं, फुटवे आणणं भरपूर प्रमाणामध्ये, फॉस्फरस पोटॅशचं पचन करणं, अशा अनेक गोष्टी हा मॉलिक्यूल करतो. मला हे बघा, आपल्याकडं मॉलिक्यूल भरपूर आहेत, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ती मॉलिक्यूलची प्युरिटी दिसली पाहिजे. ती प्युरिटी दाखवण्यासाठी म्हणून मी तुमच्या समोर आलो. मॉलिक्यूल कसा दाखवतो? तुम्ही जर बघितलं तर ही मॉलिक्यूलची प्युरिटी अशी तार लागते बघा. एवढा प्युअर मॉलिक्यूल तुम्हाला सांगतो, काम पण तेवढ्याच पद्धतीने करतो. 1 ते 2 ml प्रति लिटर पाणी या हिशोबाने वापरला तर हा मॉलिक्यूल सुंदर पद्धतीने काम करतो. खूप जास्त घेण्याची आवश्यकता लागत नाही. पण तुम्हाला सांगतो, वनस्पतीची जी गरज आहे ती गरज भागवण्याचं काम हा मॉलिक्यूल करतो. काळोखी नसेल, काळोखी आणतोय. फुटवा मागाशी जसं सांगितलं, ब्रांचिंग नसेल, ब्रांचिंग आणतोय. काडीतलं स्टोरेज वाढवायचंय, काडीतलं स्टोरेज वाढवतोय. फ्लावरिंग येत असेल, फ्लावरिंग मधनं बाहेर काढतोय. लीफ सरफेस एरिया वाढतोय, नाही का? म्हणजे पानाचा लांबी, रुंदी याच्यावर सुद्धा काम होतंय. तर अशा पद्धतीचा हा प्युअर मॉलिक्यूल आहे. एवढी सुंदर मॉलिक्यूल आहे, मला आवडला. म्हटलं महाराष्ट्राच्या समोर हा मॉलिक्यूल आला पाहिजे. लवकरच मी आता याचं पेटंट सुद्धा आम्ही ग्रँड करतोय ना. तर हा मॉलिक्यूल आहे, सुंदर मॉलिक्यूल आहे. आपण नक्की हे वापरा. आपण वापरताना कुठल्या पिकावर वापरायचंय? ऊसावर चालेल, हळदीवर चालेल, आल्यावर मोस्टली तुम्ही वापरा. स्ट्रॉबेरीवर उत्तम काम करतोय, नाही का? त्याचे इफिकसी ट्रायल हे ते आम्ही लावलेले आहेत. तर हा चांगल्या पद्धतीने काम करतोय. टोमॅटोवर चांगलं काम करतोय, लक्षात घ्या. सुंदर काम करतोय. त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला लवकरच आता बघायला मिळतील ना. तर असा मॉलिक्यूल आहे हा, तुम्हाला दाखवायचा, याची प्युरिटी दाखवायची म्हणून मी तुमच्या समोर हा मॉलिक्यूल आणला. तर आपण नक्की हा मॉलिक्यूल वापरा. काही अडचण आली तर मला फोन करा. माझा नंबर आहे 9890759229. थँक्यू सो मच. नमस्कार शेतकरी बांधवांनो. मुक्काम पोस्ट शिगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. माझे नाव विकास भगवान पाटील. आपण INEC इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर डॉक्टर शिवराज कंसे सर यांच्या आपण शेवंती प्लॉटसाठी जे प्रोडक्ट वापरले होते, डायनॅमिक, न्यूक्लिओ, लिली, आज त्याचा मी तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे. आपली ही सेंट व्हाईट ही व्हरायटी आहे. कळीतलं जे आपलं रूपांतर फास्ट होत नव्हतं ते आपण लिली आणि डायनॅमिक हे 2 प्रोडक्ट वापरून कळीतलं रूपांतर आपण फास्ट केलेलं आहे. त्याचं फुलाची क्वालिटी बघू शकता तुम्ही सध्याची कशी चालू आहे ती. भरपूर कळी, इतकी कळी आहे ना की सरासरी एका झाडाला 700-800च्या दरम्यान कळी आहे. आणि ऑल सगळीकडे तुम्ही बघू शकता. प्लॉटची सध्याची कंडिशन कशी आहे ती दाखवतो. भरपूर प्रमाणामध्ये कळी आहे. आणि एवढी कळी आणि उंची प्लॉटची जर आता सरासरी उंची बघितली तर आपण एक कंबरेच्या दरम्यान आता सध्याची उंची चालू आहे प्लॉटची. आणि 1 नंबरमध्ये प्लॉटचं काम करत आहे. फक्त आपण डॉक्टर शिवराज कंसे सर यांनी ज्या पद्धतीने न्यूट्रिशन दिलेलं आहे तेवढंच वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त तर आपण कोणतेही वापरत नाही. आणि खालून आपण फक्त दर 15 दिवसाला पोटॅके जे आपलं सायझिंग होण्यासाठी आहे ते पोटॅके आपण वापरतो.
आणि वरून आपले 4 दिवसानंतर जे INSCची जी ज्या फवारणी आहेत त्या पद्धतीने जे सर देतील त्या पद्धतीने आपण ह्याच्या फवारण्या करून घेतो. रिझल्ट तुमच्या समोरच आहे.